नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण एका युवा प्रयोगशील शेतकरीशी भेटत आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की नवीन नवीन प्रयोग करून शेतीमध्ये ते उत्पादन कसे घेतात। सध्या त्यांच्याकडे बहुपीक पद्धत आहे, तर ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, हे जे युवा प्रयोगशील शेतकरी आहे ते त्यांच्या क्षेत्रावरती दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतात आणि खऱ्या अर्थाने ते जे उत्पन्न घेतात ते मार्केट ओरिएंटेड असते। म्हणजे पहिले मार्केटचा सर्वे करतात आणि त्याच्या पद्धतीने ते आपल्या शेतामध्ये प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतात। तर मागच्या काही वर्षापासून ते प्रयोग करतात, उत्पन्न कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेतात। तर कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचं मंत्र जो आहे ते आपण आज त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहे। नमस्कार भाऊ। नमस्कार सर। तर सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोहित ज्ञानेश्वर ताडगे, राहणार मखमला, तालुका जिल्हा नाशिक। माझा मोबाईल नंबर 96 89 75 69 22 हा आहे। मी दरवर्षी म्हणजे आमच्या वडिलोपार्जित जी शेती आहे, आमच्या वडिलांनी जे आम्हाला गुरुमंत्र दिला त्या मंत्राचा आम्ही आज या शेतीमध्ये वापर करत आहे। बहुपीक पद्धत म्हणजे आज मी माझ्या प्लॉटमध्ये गिलके लावलेले, वाल लावलेला आहे, मिरची लावलेली आहे, काकडी लावलेली आहे। तर आमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी मी 2 एकर हे माझ्या प्रयोगासाठी ठेवलेले आहे। कसे तर मी गिलके लावलेले आहे, गिलक्यामध्ये वाल आहे आणि वालामध्ये खाली वांगी पण लावलेले आहे। म्हणजे बहुपीक पद्धत मी अवलंबलेली आहे। मार्केटमध्ये जे मागच्या वर्षीचा जो सर्वे केलेला का त्या सर्वेनुसार ज्या मागच्या वर्षी ज्याला मंदी होती तर त्या लोक त्याच्याकडे न वळता तर दुसरा ज्याला मागच्या वर्षी तेजी होती त्याच्याकडे जास्त लोक वळता। तर मी मागच्या वर्षी जसं सर्वे केला का मागच्या वर्षी घेवड्याला मार्केट नव्हती, तर मागच्या वर्षी मी घेवडा पण लावलेला होता, गिलक्यामध्ये घेवडा होता माझा। तर ह्या वर्षी मी वाल लावला का, तर वालाला मागच्या वर्षी मार्केट कमी होती, तर यावर्षी मार्केट चांगलं आहे। मार्केटचा जो अभ्यास आहे तो शेतकरी बांधवांनी मी करावा। रोहित भाऊ, मला ॲक्च्युली एक सांगा, आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असा राहू शकतो की हे कसं काय शक्य आहे। तर नेमकं तुम्ही जे पीक पद्धत फॉलो करत आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं चक्र चालतं ते आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही प्रत्यक्षात दाखवा, म्हणजे जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे की काय पॅटर्न आहे। तर शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो का जो गिलक्याचा वेल आहे तुम्ही बघू शकता वरती तारी लावलेला आहे, बरोबर, तो वरचे वर पसरणार। अच्छा, त्याचं जे खाली जे काही म्हणजे दुसरे आपण आंतरपीक करतो तर त्याला कसलाही प्रकारचा धोका नाही, का खालच्या पिकामुळे वरच्या पिकाला काहीच धोका नाही। अच्छा, तो गिलके जे आहे जे गिलके वरचे वर जाणार मांडव पद्धतीवर, बरोबर, वाल जो राहणार तो सेंटरला इथून खालीच राहणार। अच्छा, म्हणजे ते कसं काय मग खाली इथे नायलन मारलेलं आहे, हो हो, नायलन मारल्यामुळे इथून तो वरती जाणारच नाही। का बरं जाणार नाही? जे शेंडे राहताना ते आपण या वेळेला म्हणजे ज्या नायलनलाच गुंडाळून खाली ठेवणे। अच्छा, म्हणजे तुम्ही ही जी वेल आहे ती वरती न जाऊ देता इथंच गुंडाळणार आहे। अच्छा, म्हणजे ते 2 प्रकारचे 2 नायलन लावलेले अच्छा, आपण। आणि जर याचा शेंडा जर पळत असेल तर तुम्ही काय करता? त्याचा आम्ही शेंडा मारतो। अच्छा, म्हणजे शेंडा कट करून घेता तुम्ही? शेंडा कट करावाच लागतो। वाल या पिकासाठी ना शेंडा कट केला तर त्याला फुलात रूपांतर जास्त होतं। अच्छा, असं। आणि खाली मी वांगे लावलेले, वांगे तुम्ही बघू शकता की ते खालीच राहणार, त्याचं झाडू झालं तर खालीच होणार। अच्छा, वाल आहे तर वालाचं फुल फक्त वरतीच येणार, हो हो, वाल झाड राहणार ते मध्यभागीच राहणार, बरोबर, वांगे खाली राहणार आणि वरती गिलकं राहणार। याचा कोणताही प्रकारचा कसलाही पण म्हणजे हे जे पीक पद्धत आहे या पीक पद्धतीमध्ये एकमेकांना काही डिस्टर्बन्स नाही, काहीच का नाही, काहीच कसलाही प्रॉब्लेम येत नाही। अच्छा, म्हणजे अडचणी काहीच नाही, सेपरेट त्याचं उत्पादन घेऊ शकतो। अच्छा, इकडे मिरची पण लावलेली आहे आपण। अच्छा अच्छा, तुम्ही मिरची लावलेली आहे, बरोबर, आणि वरती गिलका आहे, खाली मिरची आहे, इथं वाल आहे, हे पण सेमच पद्धत आहे, काही प्रॉब्लेम येत नाही। अच्छा अच्छा, जसं आपण पावडरीचं जे स्प्रे करतो, हा हा हा, जो स्प्रे करतो तो तिन्हीला जातो, एकसारखा जातो। ओके ओके, म्हणजे असं नाही का बाबा मिरचीला वेगळा मारायचा, वालाला वेगळा मारायचा, गिलक्याला वेगळा मारायचा, काही नाही, सगळ्यांना सेम पॅटर्न, एकाच पद्धतीची जी पावडर असते ती चालते। तर तुम्ही बघू शकता अशी बहुपीक पद्धत जी आहे अवलंबलेली आहे आमच्या वडिलोपार्जित। आम्ही वडिलांचा जो गुरुमंत्र आहे तो मी सगळ्या शेतकरी बांधवांना देऊ शकतो का
का बहुपीक पद्धत केली तर तुमचा पण फायदा होईल आणि त्याच्यात तुम्हाला उत्पन्न चांगलं घडेल. आता मला एक सांगा की ही जी पीक पद्धत घेताय तुम्ही, तुमचं याच्या मागचा हेतू काय आहे ते सांगा मला. हेतू असा आहे की समजा उद्या जाऊन मार्केटमध्ये गिलक्याला मार्केट नसला हो. तर वालाला राहू शकतं. अच्छा अच्छा, वालाला नसलं तर मिरचीला राहील. बरोबर. मिरचीला नसलं तर वांग्याला कवयनं. अच्छा. चारही पिकांपैकी एकाला कवयनं मार्केट जे सापडलं तर त्यापैकी म्हणजे शेतकऱ्याला आनंद होतो का पैसा भेटतो. अच्छा, म्हणजे हे रोटेशन पद्धतीमध्ये यांना पैसा होतो आहे. तर ते नेमकं कशा पद्धतीने, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जरी समजा मार्केटमध्ये एका पिकाला भाव नसला तर दुसऱ्या पिकावरती त्याचा खर्च निघेल आणि या पद्धतीमध्ये शेतकरी कुठेही लॉसमध्ये जाणार नाही असं त्यांना वाटतं. बरोबर. आणि या पद्धतीचा अवलंब करत असताना आता तुम्ही बघू शकता 4 पीक आपण एकत्र घेतो आहे आणि चारही पिकाचा फायदा भाऊनी आपल्याला स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. डोळ्याने बघू शकता. तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हा प्रयोग केला होता का? मागच्या वर्षी मी गिलक्यामध्ये घेवडा केलेला होता. अच्छा, मागच्या वर्षी गिलक्यामध्ये घेवडा केलेला होता. त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? मला मागच्या वर्षी गिलक्याचं पण पैसे चांगले झाले आणि घेवड्याचं पण उत्पन्न निघालं, पैसा चांगला झाला, मार्केट चांगलं सापडलं. अच्छा अच्छा. तर या वर्षीचा मी थोडा सर्वे केला, अभ्यास केला का घेवडा लागवड खूप जास्त आहे. तर त्यामुळे मी यावर्षी पीक पद्धत चेंज केली, वेगळी केली. तर तुम्ही बघू शकता का याआधी मी काकडी आणि गिलका तर हे 2 प्रयोग केलेले होते. तर काकडी आता संपत आलेली आहे. तर मला काकडीचे चांगले पण पैसे झालेले आहे, फायदा झालेला आहे, उत्पन्न चांगलं निघालं. आता काकडी संपल्यामुळे आता वरती गिलकं गेलेलं आहे. तर गिलके पण तुम्ही बघू शकता, गिलक्याचं आता मला इथून पुढे उत्पन्न चालू होणार आहे. मी यावर्षी वालाचा प्रयोग केला. तर वालाला यावर्षी मार्केट चांगलं आहे. साधारणपणे 350-400 रुपये कॅरेट आता सध्या चालू आहे. गिलक्याला पण 350-400 रुपये कॅरेट चालू आहे. म्हणजे नाही काही तर मिरचीचं नाही मला पैसे घडले, वांग्याचे नाही घडले, तर पण वाल आणि गिलक्यामध्ये पैसे भेटतील आणि प्रॉफिट होईल. त्यानंतर आज वांग्याला पण मार्केट आहे, मिरचीला पण मार्केट आहे असं. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज जे प्रयोगशील शेतकरी आहे त्यांच्या शेताच्या बांधावरती येऊन आपण प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलं की कशा पद्धतीने बहुपीक पद्धत यांनी अवलंबलेली आहे आणि याचा हेतू काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांना जो काही बाकीच्या शेतकऱ्यांना लॉस होतो तर तो न होता यांना प्रॉफिट दरवर्षी होतो. आणि विशेष म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं हे आपण भाऊंकडून शिकलेलो आहे. एका क्षेत्रामध्ये 4 पीक म्हणजे बहुपीक आपल्याला घेता येतात हे यांच्या प्रयोगातून आज आपल्याला दिसून येतो आहे. आणि मार्केटमध्ये चढउतार चालू राहतं. मागच्या वर्षी पण कुठल्याच भाजीपाल्याला भाव नसताना भाऊंना त्याचा फायदा झाला. कशा पद्धतीने, तर भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी गिलक्यामध्ये त्यांनी घेवडा घेतला होता आणि घेवड्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळाला असल्याने रेट पण चांगले होते. तर त्या पद्धतीने रेट आणि उत्पन्न हे दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचा फायदा झाला. म्हणून त्यांनी यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे तोच प्रयोग कायम ठेवलेला आहे आणि याच्यातून भाऊला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतो हे आपल्याला इथं सांगायला हरकत नाही. तर असेच नवनवीन प्रयोग आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर थांबतो इथं, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.